2000 नंतरची बॉर्न हातवर करा रे जरा. 2000 आणि 2000 नंतरची चांगलं करा देशाचं काय तर. आता तुमच्या आमचं संपलं. 30शीत आलो, लग्न झाली, पोरं बाळ होते, संसार लागलो. आता जी काय अपेक्षा आहे तुमच्याकडेच. आम्ही आजारी पडलो, डॉक्टर झेंजी असणार आहे. घर बांधाय बिल्डर झेंजी असणार आहे. नेता आमचा झेंजी असणार आहेत, कारण आम्ही काय उपटू शकलो नाही आयुष्यात. आता ती तुम्हालाच करायची. कॉन्टेंट क्रिएटर पण जेन्झीच आहेत आणि कन्झ्युमर पण जेन्झीच आहे. सो तुम्हाला देश चालवायचा आहे, गाड्यांना नीट करा, काय करायची ती. ओके, ओझ आहे तुमच्यावर अपेक्षांचं आहे. आणि तुम्हाला माझ्यावर लय विश्वास आहे आणि मला बी तुमच्या विश्वास आहे. फुल मन मोकळं करायचं, फक्त नाव कोणाचं घ्यायचं. हा का हे आपण सगळी कामं उजेडात करतो. लाईट लाव. कुणी बंद केलंय हे? आलं खरंच काय? ए माकडा, हो काय मी का शिवाय देतो बरं ह्या माणसाला? का शिवाय देतो ह्याला मी? मैं कुछ भी चांगला करने जाता हूं, मेरे साथ वाईट ही हो जाता है. खरंय. कोरेगाव 300 चौकार होतो, एकाला म्हणला स्टँड लागले, बघाय गेला तो पाडला, पाण्यावरच नाव आलं. खुर्ची ठेवाय गेले, बटन दाबून आले. पण असाच मित्र मापात चेष्टा असते त्याची माझी. मी त्याची चेष्टा मी तुमच्या पुढे करतोय. तो जी माझी चेष्टा करतो ना एकट्यात, ते तुम्ही सोसू बी शकणार नाही. तुझं बेसिक क्लिअर कर. आजी मिसरी घासते, आजोबा गायच्या खातो. खेड्यापाड्यात वाढलेलो रे बाळा. काय आमच्या आजीचा डीलर मीच होतो. 15 रुपये द्यायची, 5 रुपयाची जुली घे, 10ची मिसरी आणि पप्पाला सांगू नको. आजी घासते मिसरी, पप्पा देतोय औषधं. डॉक्टर म्हणतोय बरी का व्हायना, म्हातारीला मिसरी सुटाना. 2024 तुम्हाला काय दिलं? थांब 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 जरा 2 मिनिट. पॉझिटिव्ह जाऊया. प्रेम दिलं. कुणाकडून दिलं? आ एकटा आलाय तू? कसली काडी लावली ना. हा जोक फक्त आहे ना पुरुषाला काढलाय. ह्यो काय म्हणला 2024 तुला काय दिलं? प्रेम दिलं. काय मिळालं? गर्लफ्रेंड. ह्यो म्हणतो एकटा आलाय. अयो खरंच एकटा आलाय तू? आ थांब 2 मिनिटं. हा तू खरंच एकटा आलाय? ती इधर लॉंग डिस्टन्स आहे. हा ओके. इकडची पोरं म्हणतात हृदयात राहते, हृदयात. नाही आहे, कायमच आहे. ही अखंड सिंगल संघटना आहे. कशी बसल्यात बाकी डाकू 5-6 बाकी निबार झाल्यात नुसती. ह्यांना काय नाही, काय नाही. स्त्रीचा सहवास नाही लाभला ह्यांना. हा कंटिन्यू. ए थांब की जरा. आयला आपल्या ऑडियन्स मध्ये कोणाच तर चांगलं चाललंय की. मजा येते का रे? दुसऱ्याचं ऐकायला मजा येते. बोला की तुम्ही पण. दादा बोल बिंदास. चालते ना तुला? म्हणजे बोल बोल. ठीक आहे. मित्रांसोबत आलेलो इथं. वा, तिनं जाऊन दिलं तुला? अजूनपर्यंत सांगितलं नाही. ढाकात हाय गडी, ढाकात. ओके. काय काय? ए तुझं सिक्रेट का तू सांगायलाय? हे पुरुष बघा ना, एक ह्याची डाऊट घेतय, एक बाजू घेतय, एक आयडिया देतय की स्टोरी हाईड करून टाक. कशाला बाबा सांगू दे की. नाही नाही, आयडीच तिकडे. आयडीच दिलेली. ए उठ बर तू, उठ. तुझ्या आईला उठ. बघू तू कसा दिसतो. मी म्हणलं ना आमची जात आमची कधी होणार. एकाच चांगलं झालं की निब्बा म्हणतय.
गप जळू नको. मित्रा तुझं वय काय? 21. अय जो कोण चेष्टा कराल ना तो अखंड सिंगल राहणार. जीप काळी नसली तरी मनापासून चित्तो बर का मी. हा. यायला सगळी रडकी झालेत काय शोला. अरे एकाच ए दादा थांब थांब तू चांगलं सांग चांगलं जे काय ते थांब. तुझं पहिलं प्रेम आहे का हे? नाही दुसरे. ओके. ए दम लागतो ही सांगाय. हा काय मुख्यमंत्री बनवा त्याला म्हणतोय. हे बाळा गपकी आहे. थांब दादा तू काय करतोस? जॉब करतो. जॉब करतो. तुझ्या घरी माहिती आहे? हा माहिती आहे. वा हाय का रे दम निब्ब्यावाल्या तुझ्यात? पोरग घरी सांगून रिलेशनशिप मध्ये आहे. घरी गेल्यावर हा. आईच्या हातचं जेवण नाही तर तिच्या हातचं जेवण खायला भेट. ए बाबा गप जळली माझी. घरीच असती मामाची पोरगी. तुझ्या एवढी चितल्यात माझा काळा दागा घे. कसला सेफ खेळलाय गडी. कसला सेफ खेळलाय. बाहेर गेला बघितलं कुठं होतंय का ब्रेकअप. नको घरातल्या घरात बघू. आमचा वाद झाला मामा मध्ये हाय. मामा म्हणल आईला जमीन घेऊ नको पोरगी घेऊन जा. ठीक आहे. काय काय म्हणे कष्ट असं काय नसतंय. नाही घ्यावे लागतात हा कष्ट. भरपूर कष्ट आहेत. लगे हा बघ भरपूर. अरे पासवर्ड त्याच्या तिच्याकडे रे अजून काय तुला. पासवर्ड का शेअर केला तुम्ही एकमेकावर? असंच तिचा विश्वास नव्हता माझ्यावर. ह्याच्या आईला मी स्टेजवर घे ना. माझ्या आधीच्या GF ची चॅटिंग वाचलेली तिनं. आये दमला काय हे लय वेगळे व. तुम्हाला मिक्स्ड इमोशन कधी यायला लागलाय? थांबा आउटकम कडे जाऊ. ऐकायचे नाही जाऊ आपल्याला. बघा पुरुष कसा सांग बाबा किस्सा मी वाचतो तेवढ्यात ना. मॅन्युअल आहे हे. हाऊ टू गेट इन अ हेल्दी रिलेशनशिपचं मॅन्युअल आहे हा शो. हा थांब थांब. सो तू तिला सांगितलं की बाबा पहिली गर्लफ्रेंड होती. हा ठीक आहे. त्यानंतर ती तुला काय म्हणली की मला चॅट वगैरे वाचायची. नाही तसं नाही झाला मग विषय. हा मग आधीच्या गर्लफ्रेंड सोबतची चॅटिंग बहिणीने बघितली. हम्म तिला वाचता आलं नाही लहान आहे. हा तिनं मामाच्या मुलीला वाचायला दिली. ए बाबा आजच्या शोचे सगळे तिकटाचे पैसे घेऊन जा तू. पुढे यायचे का तुला? या ए बाबा लग्न करायला लागल आता. स्टेजवर आलाय. प्लीज बाबा प्लीज. भ्रमात आहे तो भ्रमात. त्यांना त्याच्या क्वालिटीज कसल्या सांगितल्या आहेत. बस या हा सांग स्टोरी. थांबा आपल्याला 20 मिनिटं जाऊ दे. हे बघा लक्षात घ्या ह्या देशाचे बरेच प्रॉब्लेम आहेत. त्यापैकी इमोशनल बरेच आहेत आणि इमोशनलमध्ये प्रेम पण येतं. तर ह्या पोरांना जर कोड क्रॅक केला असेल तर ती टेक्निक आपण बी वापरू. हाय का नाही? हां सांग. सो हां तिथपर्यंतचा किस्सा की बारक्या बहिणीनं बघितलं. सकाळी झोपून होतो. बारक्या बहिणीने चॅटिंग बघितली. वाचताच नाही आली लहान आहे ना. मामाच्या मुलींनी सगळी वाचली. हां कॉलेजला गेली. कॉलेजवरनं आम्ही दोघंच एकाच कॉलेजला. वापस आलो. सगळं नॉर्मली चालू होतं. अचानक संध्याकाळी पप्पा बाहेर गेले. मम्मी सोबत काहीतरी किचन मध्ये बोलली. मामाची पोरगी. हा हां मम्मी जवळ आली आणि म्हणाली आतापर्यंत कधी एवढं नाही वाटलं म्हणजे ती घरात मामाची मुलगी असताना तिच्याकडे कधी नजर वर टाकून बघली नाही. हां पण ती कुठली मुलगी काळी वर दिसायला चांगली नाही काय नाही. दाम दाम दिसण्याचं सोडा माणसं मनाने डबल काळी आहेत. मी रेसिस्ट नाही. मी खरं सांगतो
हा ए बाबा हे डिलीट करणार एडिट मी. हा ए मी नाही हेड घेणार. बोल बोल काळ बिळ बोल नको बोल. हा बोल मी पिसावळाच आहे की. हा तर मग नंतर चालू झालं सगळं नॉर्मली. तेव्हा तो रिलेशनशिप मध्ये होता. हा होतो. मग ब्रेकअप कोणी काढवलं? ब्रेकअप अचानक माझ्याकडनंच घडलं. म्हणजे आता समजलं ना. इथं 2 विटनेस बॉक्स कशाला ठेवल्यात? चालली ना केस इथं. सांग. म्हणजे असंच म्हणत होता, मेंदू म्हणत होता नाही ती चाललंय ते चालू दे. हृदय म्हणत होतं आई म्हणते म्हणजे मामाच्या मुलीवर काहीतरी आहे, आपला हिस्सा तरी आहे, आपल्याला जुळवायला पाहिजे. हा आपल्याला जुळवायला पाहिजे. ए तुझ्या आईला गपकी ए चाबर म्हणतोय ला काही एला का काय वर्गमित्र आहे तुझा येऊ धमकी. हा बोल. विचार करायला पाहिजे समोरच्या पण गोष्टी. मी काय म्हणतो ऐक ना, ब्रेकअप काढायला चांगला बॅकअप आला हे ऑप्शन नाही पाहिजे ना? नाही तो ऑप्शन नव्हता. हा थांब एक्सप्लेन करू दे. तिनं पण चीट केला ना जी होती ती. दीदी दुसऱ्यांदा आयो म्हणली दीदी. बोलतो. हा तर मग ठरवलं बाबा की आता हिला पटवायचं मामाच्या मुलीला. आणि हा नेमका विषय कसा झाला, म्हणजे तिथून ठरवलं आणि 3-4 दिवसानंतरच गाव सोडलं, म्हणजे पुण्याला आलो. बरं, हा. संधीच नाही भेटली. हा नाही तिने दम नाही दम पटवलं. दम अरे प्ले थांबकी अहो, पिक्चरचा प्लॉट डायरेक्टरना सांगायचा असतोय. हा पुण्याला आलो, ठरवलं तर इथली जनरेशन बघून सगळी एकदम फ्री वागतात. जनरेशन नाही तू बी त्या जनरेशनचा आहे. आणि मी आहे की, हा हा मी जरा वेगळे. हा बर हा सांग रे तोच मी तो गेल्यावर सांगतो. तुम्ही सांगा बोल. मग इथनं वापस जायचं ठरवलं पुण्यातनं. आणि ट्रेन मध्ये निघालो. मी उमरखेडचा आहे, नांदेड पासल्या. हे आता अजून डिटेल देऊ नको दमदार. हा वर डिटेल देऊ नको. हा सांग. हा जनरलच्या डब्यामध्ये बसून चाललेलो धक्केकात. हा रात्रीचे 12-1 वाजले, मोबाईलला रेंज नव्हती, तेवढ्यातच रेंज आली. हा मी म्हणलं आता करायचा मेसेज. हा स्वतःहून मेसेज केला. हा रात्रीचाच का ठरवला? तो कॉन्फिडन्स असतो ना रात्रीमध्ये. नाही इमोशन इकडं असत्यात. काय हे सायकोलॉजी झाली गाड्या म्हणलं कॉन्फिडन्स येतो रात्री का एकटं वाटत होतं. हा बोल बोल. केला मेसेज. काय केला? हाय म्हणून केला, पण ऑनलाईन नव्हती. बर म्हणलं अभ्यास करते रात्री जागी असेल. ओके ओके. हा कॉल केला. हा कॉल केला. आता डायरेक्ट कसं ना बोलणार, म्हणलं मम्मी आहे का, झोपलेत का. हळूच म्हणलं तुझ्यासोबत एक काम आहे, जरा ऑनलाईन ये. तेव्हा विचारलं असं असं झालंय. म्हणे तुला लाज नाही का वाटली? म्हणे मला माहिती म्हणे तुझं आधी काय झालेलं आणि तू मला प्रपोज करतोय. म्हणलं आता संपलंय, हे पण गेलंय आणि ते पण गेलंय. हा मग काय बाळांनो टिप्स घ्या तुम्ही. हा लय दुःख झालं. आता काही खरं वाटत नाही. म्हणलं एकदा ते विचार दुःख बिक नको सांगू, तू मुद्द्याचं बोल. हा हा एकदा विचार कधी करून बघ. हा एकदा विचार करून बघ म्हटलं, असं भेटणार नाही पुन्हा. वा हा आणि चांगला होतो ना मनाने स्वभावाने. चांगला लय चांगला आहेस लय. हा हा होतो. अरे काय ती माणसं चांगला होतो ना. आहे चांगला आहे. हा आता पण आहे. हा हा आता तर पुण्यात राहतो ना, चांगलाच आहे. त्यात शनिवार पेठेत राहतो. ए तुला घरी बोलवायचे कोणाला? डिटेल देऊ नको. हा विचार करून सांग म्हणलं. हा 1 महिना गेला, होकार नकार होकार नकार. पण शेवटी होकार आला. कसा आला होकार? आणि पहिले तर नाहीच म्हणे, नंतर फॅमिली रिलेशन फार जवळचे होतं ना. मी म्हणलं मम्मी म्हणली, म्हणलं त्या दिवशी की बाहेरची आणण्यापेक्षा घरातली आणलेली बरी. बर बर. हा मग तिथून सुरू झालं. पण अजूनही एका गोष्टीत अडकलेलं आहे. काय अडकले? तिच्या घरच्यांना माहित नाही. ए दम रे दम रे. ए प्लीज बाबा आता तुझा चेहरा लपवायला लावू नको. आणि कट करायला लय खर्च केलाय आम्ही. आता तिच्या घरी काढणार. तिच्या घरी कोणी मोबाईल नाही ना वापरत. ह्या ब्रह्म आहे तुझा. अरे ब्रह्मिष्ट हे. ए दम जरा. ए बघ मी काय म्हणतो हो का, ह्याच्या मामाची जी मुलगी आहे म्हणजे मामा, मी काय म्हणतो मामा की
बोलू दे की प्लीज 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 बोलू दे. हा का एवढं पोरग जर एवढं खरं बोलतंय त्याची तयारी डेस्टिनेशन वेडिंगची आणि तू न्या आळंदीला त्याला दम ना जरा बाळा. मी काय म्हणतो आता ए बघा बघा माझा बी स्वार्थ आहे यात. कारण त्याचा मामा जर लग्नाला नाही ऐकला तर तो म्हणणार व्हिडिओ डिलीट कर. व्हिडिओ डिलीट केला तर 70,000 कॅमेराचा सेटअपचा गायब होईल. सो व्हिडिओ जर डिलीट मी होऊनच देत नसतो. तो मला ह्याची बाजू घेणं भाग आहे आता. भाऊ कसा जरी असला तरी. नाव काय तुझं? रोहन. रोहन हा अत्यंत चांगला मुलगा आहे. आणि आता इथनं पुढं जो कोण बोलेल का नाही मग त्याला ऐका नाही. अरे लका एखाद्या पोराचा आपण आहे ना धागे दोरे जोडतोय कुठेतरी लका तुम्ही जरा तरी साथ द्या. देव बघेल की वर ना तुमचं बी काय तर चांगला मुलगा आहे. पहिली गोष्ट तो स्टेजवर आला स्वतःहून त्यानं सगळं सांगितलं. मेन गोष्ट तुमची बहीण चांगली आहे. आजकालच्या जगामध्ये बहिणीचं भावाचं पटत नाही. बहीण इकडं आली सासरी तरी भावाचं बघती भावाचीच मुली घरात येऊ दे म्हणजे तुमची पोरगी बी त्यांच्या घरी पोरीगतच राहणार आहे. आणि पोरग एवढं आणि पोरग एवढं चांगलं आहे. आणि जर ह्यानं काय उद्या आगाऊपणा केला तर सौरभ भोसले 1975@gmail.com ला मेल करायचा. साक्षीदार 250 आहेत तिथं. आळीपाळीनं घरी येणार चहा प्याला. चांगलं चाललंय ना हो. सो तायडे तुला काय लोड नाही. रोहन तुझं लग्न व्हावं चांगलं व्हावं. आणि मी असं म्हणतो ह्याची कोणाला नजर पण लागू नये. आणि मी पहिलं म्हणतो पहिले तर तिच्या मैत्रिणीला सांगणं आहे माझं की हे जे चांगलं चाललंय तिच्या मनात काय भरवू नका. तिच्या म्हणजे की तो स्टेजवर जाऊन बोलला त्याला अक्कल नाही असलं बोलतात पुरे डायरेक्ट. मला माहिती आहे बोलला त्याच्यात दमही म्हणून बोलला आणि त्याचं प्रेम खरंय म्हणून बोलला. लक्षात घ्या. ॲनिमल मधला रणबीर कपूर बघितलाय पण ह्यो बर्फीतला आपला हाय आपला कार्यकर्ता तर नाही का सोजवाडे समंजस्य. तर घ्या याला सांभाळून आणि दिल्या घरी सुखी राहील पोरगी अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि सुखी आहे हां ठीक आहे. मग शेवटचा प्रश्न मग एवढं सगळं चांगलं चालू असताना पासवर्ड का घेण्यात आला? अधून मधून मेसेज येतात कधी तिकडले जेवला का वगैरे. मी 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 बोलणार मी. नाही आता मामा मामा सॉरी मामा. तुमच्या रिस्कवर तुम्ही बघा मला मध्ये घेऊ नका. आणि बाबा तुला वाटत असेल आम्ही तुझ्या बाजूने बोलाव तर पहिलं तिला ब्लॉक कर बाबा. ए लय लय आता आता त्याचं जर ऐकलं ना तुम्ही रडाल. एक लक्षात घ्या इतका वेळ पुरुष माईकवर बोलतोय पण काहीतरी माईक खाली घेऊन बोलला म्हणजे त्याचं पर्सनल आहे ना काहीतरी मग त्याची इज्जत आपण ठेवली पाहिजे का नाही. पण एक आहे त्याचं पर्सनल आहे ना त्यानं त्या मुलीची बदनामी होऊ नये म्हणून मला सांगितलंय. सो अजून बी त्यानं हा का मी एक सांगतो यांचं लग्न होईल नाही होईल मला माहित नाही. देव गाठी मारतो जे काय असतं ते वरचं सगळं तुम्ही फक्त काम करत राहायचं असतंय. दोघांनी एक गोष्टी करा पहिला शेवटी कर्म आहेत. ही घाण बोडायची आहेत नुसती जे इथं लावलंय हृदय ब्रेन आणि ह्यो वेगळी करण्याचा विचार करतोय. अँटीव्हायरस मारून घे पहिला. बर मी काय म्हणतोय तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की आपण रोहनच्या सपोर्टमध्ये हात वर करा. ओके ठीक आहे. जे रोहनच्या सपोर्टमध्ये त्यांनी हात खाल्ले हात वर घ्या. सपोर्टमध्ये नाही त्यांनी हात वर घ्या. सपोर्टमध्ये नाहीत मी कॅमेरा सगळं टिपले हात वर घ्या हात वर घ्या हात वर घ्या. रोहनच्या सपोर्टमध्ये नाही त्यांनी. ओके ठीक आहे. एक व्हॅलिड रिझन द्या का सपोर्टमध्ये नाही तुम्ही त्याच्या. जो म्हणलाय ना चावट आहे तुझा मोबाईल चेक करायचा का आपण. नाही नाही गप आहे. चल बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. मजा असते का नाही असलेत बाळांनो. मी तुम्ही बघा तुम्ही 3 तासात इथं याल का नाही आणि तुम्ही जाल का नाही जेव्हा हे लाईट आहे ना माझ्या ओके हां ठीक आहे. सांगा जाऊ आनंद म्हणून काय विषय नाही. नको ती बोलता ही बोलाय काय हे या आ
थांब 1 मिनिट, तुझा पासवर्ड तिच्याकडे आहे का? तिचा तुझ्याकडे आहे का? नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन. पोरं आईला तुम्हाला कळतं का, एखादा पोरगाचं सगळं चांगलं चाललंय ना, तरी पण 4 पोरं ज्यांना धोके मिळत ना, ते त्याला वाचवायचा प्रयत्न करते अजून. भावा हे चेक कर, भावा ते चेक कर अजून. मी काय म्हणतो, लिहिलेलं आहे सगळं. हा बर ठीक आहे, मजा येते का रे? आता काय लोक म्हणतील काय हे नुसतं प्रेमाबद्दल. अहो का मी तुम्हाला एक खरं सांगू, खरं माझं इंस्टाग्राम तुम्ही घ्या, मी स्टोऱ्या टाकतो. 90% ह्या रिलेटेड प्रॉब्लेम येतो लोकांचे. आणि खरंच आहे. मग मला वाटतं ओपनली बोल, मला बघा ह्या पोरांना डेअरिंग केलं, हे येऊन बोलला म्हणजे ह्याच्या यायला ह्याचं प्रेम नसल्याशिवाय बोलले का हे पुढे येऊन? हां, त्याला 1% जरी डाऊट असता ना की बाबा आमचं पुढं काय नाही, तर तो आला बी नसता. त्याला माहिती आहे बाबा मामाला अजून माहीत नाही, आता व्हिडिओ जाईल मामाकडे, ते काय विषय वेगळा. आणि मामाला काय बोलला तर माझा नंबर देईन पुढच्या शोला, आणि त्याला काय विषय नाही. आणि लग्न सराई चालू आहे, झटक्यात उरकायचं असेल तरी सांग, काय प्रॉब्लेम नाही. झाप दिशनी उरकून टाकू आपण. बर, अजून काय दिलं 2024 ना? गुड. अजून कुणाला? ए धमधम रे, तुम्ही डोंट स्पीक फॉर एव्हरीवन. जे बोललाय त्याला बोलू दे. हा, 1 मोर चान्स अबाउट व्हॉट? हा म्हणजे तू एका अशा पिरियडला गेलता की तुला वाटलं आता काय नाही. आईला रे, मित्र मित्र येत जाऊ नका रे. खरं सांगतात लगेच. काय झालं? कपिल, कपिल बी माझ्या टीम मधला. कपिल काय झालं? हा हा हा, म्हणजे त्यातनं वाचलाय का तू? तू कुत्रा वाचवाय गेलता का? थांबतो, ए थांब की, महत्वाचं आहे. कुत्रा वाचवाय गेलता? बास, चांगला माणूस आहे तू. हाय तशी लोक कुत्रा अडवायला ना आपली साल्टी जाऊन देते, पण कुत्र्याला काय होऊन देत नाही. आणि आम्ही वय निष्ठूर. ब्रेक मारूनच पडलाय त्यो. आम्ही दोन्ही पायानं नाही थांबवत. ए गप्पा गप्पा. आता ए 2 मिनिटं थांबा थांबा थांबा. 2 मिनिटं. कॅमेरा फक्त पॅन करायचा नाही. इलेक्शन अधिकारी पण आहेत. मला खरं सांगा, महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा जोरात चाललंय का नाही? मजा आहे हो यात, मजा आहे. पुरुषोत्तम दादा पण आहेत आपल्यासोबत आज, महाराज आहेत ते. बिग त्यांना विचारा 7 दिवसात बिग बॉस मध्ये एवढी मजा आली का? आम्हाला सोडा की 250 लोकांना आत. आयो आयो, मी सांगू का, मला जर बिग बॉसच्या घरात पाठवलं का नाही, तर मी पहिल्यांदा आहे ना, मी लग्न झालेला माणूस आहे, मी पहिल्या सगळ्या बहिणी बनवणार सगळ्या. की तुम्हाला काय सांगायचं असेल तर मला सांगा. परत मी बघणार की सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कंटेंडर कोण आहे, त्याला मी नडत राहणार कंटिन्यू, की त्याच्या लाईमलाईटमुळे आपण येईल. आणि मग बाकीचं तुमच्या वय शोचं तिकीट दिलं तसं फक्त वोटिंग द्यायचं, झालं बिग बॉस. आपण एवढं सोपं नसतंय बाळांनो. मला आधी वाटायचं खोटं असतंय बिग बॉस. पुरुषम दादा भेटलो, नंतर कळलं मोबाईल नाही काय नाही, एवढे दिवस आत राहायचं, मी येडा होईन. येडा चेष्टेचा भाग नाही. बिग बॉस हा एंटरटेनमेंटचा गेम नाही, मेंटॅलिटीचा पण आहे, लक्षात घ्या. हां, आणि मला 2-2 दिवसाला वाटतं आईला माझी दाढी वाढली काय, इकडे केस वाढला काय, कसं राहायचं मी तिकडं. सो जे खेळले ते चांगलेच खेळले. आणि ह्या वर्षीच्या बिग बॉसनं रेकॉर्ड ब्रेक केलंय. सर्वसामान्याचं वर्ग मोठं झालंय. अजून काय, TRP ढागात होता, ढागात. आणि मला आवडलं, अख्खा महाराष्ट्र एकत्र आलता, अख्खा महाराष्ट्र एकत्र आलता. सगळ्यात भारी गोष्ट ही होती. आणि प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी होती. सो बेस्टच आहे. ठीक आहे, बघा मी आता सॉफ्ट प्रमोशन केलेले आहे, आता तुम्ही ठीक आहे नक्की. थांबा, तू जे बोललाय ते क्लिप आम्ही बनवू, त्याला टॅग मारू, त्याच्यापर्यंत पोहोचलं काय विषय आपल्या. बघ मी तुला सांगितलं, प्रत्येक शोला शेवटी सरप्राईज एलिमेंट असणारच आहे. आजचा काय आहे तुम्हाला कुठं काय माहिती अजून. ठीक आहे, अजून एक चान्स दिला म्हणजे मृत्यूच्या दारातून बाहेर आलास असं तुला म्हणायचंय. बरोबर, छान, गुड. ठीक आहे ठीक आहे. मुली का काय बोलत नाहीयेत? बाळा काय म्हणे? नवीन सुरुवात, लग्न ठरलं? मग ए ए
ए आरला का बोला तुम्ही मॅडम. हां हां देवा कुणासाठी तर 2024 चांगलं गेलंय. अयो अयो अयो. ठीक आहे छान. अजून एक प्रश्न आहे. लास्ट टाइम कधी रडलेला रे? एकच इमोशन आहे आमच्याकडं. बघितलं ना रोबोट आहे आम्ही. रोबोट आहे. लास्ट टाइम कधी अजून वर्ल्ड कप सोडून कधी रडलेला असं काय? कितीचा? ए काय बोलायचं नाही. हां ते रन आउट झालं म्हणून म्हणतोय रे. तुझ्या आईला तुला पळा येतं का फास्ट? हा आमच्या दोन्हीला काय म्हणायचं नाही. हा हे बघ सगळी एका माळ्याची म्हणीत. मी बी त्याच माळेचा आहे. आणि मी तुला खरं सांगू का? मी असा कट्टर फॅन कोणाचाच नाही. मला एकच वाटतं की जी ऑपोजिशन टीम येते का नाही ग्राउंडवर खेळाय तेव्हा आपल्या प्रेक्षकांनी एवढा कालवा करावा की ती अशी झाली पाहिजेत. जसं आत्ताच्या वर्ल्ड कपला झालं ना काय तर 28 रन पाहिजे होते 30 बॉलात. कालवा करू करू मारल्यात आपण त्यांना. कालवा करू करू त्यांच्यावर प्रेशर बी नव्हतं. भारताच्या जगाच्या कुठल्या बी कोपऱ्यात जा क्रिकेट बघाय याच्यातच लोक कुठे बी येतात. आणि त्यामुळे मी मॅच जिंकली. त्यात ऋषभ पंत नाही का वेळ घेतला क्रिकेट जवळनं फॉलो करतो बघा. धोनीला काय म्हणतो मी खरं सांगू का? इतक्या वर्षाचा पडलेला दुष्काळात का वगैरे पाऊस येतो तो मातीचा वास येतो ना तो आम्हाला दिला त्यानं 2011ला. बाकी काय नाही. अजून एक गोष्ट सांगतो. रोहित शर्मा एवढा अनफिल्टर्ड कॅप्टन कुठला नाही हे बी सांगतो मी तुम्हाला. ते जे आहे ते आहे. आणि विराट कोहलीच्या अग्रेशनची गरज आहे आता आपल्याला. खरं सगळ्यांची गरज आहे. आणि मी परत एकदा सांगतो आणि मी आता कॉन्फिडन्स मध्ये बोलते काय बी म्हणा अजून 5 वर्ष थांबा. हार्दिक पांड्या काय होणार आहे तुम्हाला माहित नाही अजून. तो व्यक्ती एका वर्षात एवढ्या गोष्टीतनं गेला. सगळ्यांनी त्याची घेतली. त्यानं डायरेक्ट ट्रॉफी घेऊन बाहेर. आणि जी बू करत होती ती आज हार्दिक हार्दिक म्हणतात. समाज असाच आहे. अजून 5 वर्ष द्या. गडी काय काय करतोय बघा तुम्ही. आणि ऋतुराज गायकवाडला जर चांगला चान्स मिळाला तर मग विषयच क्लोज. मराठी पोरग आहे का नाही? हे काय गरज नाही टाकत नाही रिलेजी. हे बघ मी सांगतो सोशल मीडिया बाय प्रोडक्ट आहे माझ्यासाठी. माझे ऑडिटोरियम फुल भरतात जिंकलो की मी. माझ्या 2013च्या अजून काही रील कट आहेत ज्या मी अजून टाकले नाही कारण समाज झेपू शकणार नाही. आत्ताचा शो झालाय ना 3रा एपिसोड रिलीज होईल. टाळ्या कमी हास्य कमी माणसं शांतता आहे. आणि शांततेपेक्षा म्हणजे टाळ्यांपेक्षा शांतता जोरात आहे. कारण कोलकात्याच्या बलात्कार केसवर बोलले जे कोणाच्यात बोलायचं दम नाही. सो आपण हे पण बोलतो ठीक आहे. सोशल कॉमेंट्री आपल्याला लाईक्स अँड व्ह्यूजसाठी नाही करायचं. काय अवघड गेम नाही. अल्गोरिदम समजायला सोपं जातं ठीक आहे. ओके अजून बोलायचं कोणाला काय सांगायचं किस्सा? आईसारखी मैत्रीण होऊ शकत नाही. वा एखादी स्त्री म्हणणं की आई माझी मैत्रीण होती हे लय म्हणजे वा 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 मस्त. आणि हेच असं बॉन्ड वाढत जावं. असं कोण आहे इथं मुलगा पुरुष की ज्याचं पप्पांसोबत फ्रेंडशिप टाईप नातं आहे? हात तसेच वर ठेवा प्लीज. काय काय सांगता पप्पांना तुम्ही? जेव्हा बाप म्हणतो ना की मी तुझा चांगला मित्र होऊ शकतो तू मला सगळं सांग. त्यात 2 लेअर आहेत. सगळं म्हणजे चांगलं सगळं सांगायचं. सगळं म्हणजे सगळंच सांगायचं. ओके यस हा बोला. आता सर तुमचे शोचे तिकीट आहेत ना ते मी पप्पांना न सांगता त्यांच्या अकाउंट मधून माझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून घेतले पैसे. काय काय निर्णय चुकीचे असतात पण माझ्या फायद्याच्या म्हणजे चालतं. तू हे बघ तू कुठं तर आम्ही काय तडतड 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 नाही केलेलं आहे. आम्ही चांगलंच आहे. आम्ही काय कुठला अवयव हलवून किंवा 4 माणसं बोलवली नाही तिथं. संस्कृती टिकून करायचं करत त्यात लाजण्यासारखं काय नाही. बिंदास बोल. पप्पाला बी चालेल तुझ्या. हां बोल पुढं. आता जरी इथं काय बोललो तरी पप्पा घरी जाऊन काय म्हणणार असं असं बोलला मग मला का सांगितलं नाही मग म्हणतील. का सांगत नाही हा प्रश्न आहे मला. पुरुषाला माहित असतं बाप समजून घेणार आहे पण आपण का सांगत नाही? काय वाटतं असं काय असतं? हिम्मत होत नाही पहिली गोष्ट आहे. बरोबर बोलला भाऊ. पण नंतर मग असं वाटतं की सांगावं पण तो टाइम निघून गेलेला असतो. मग त्याच्यानंतर रिॲक्शन काय असते?
रागावलेले असतात किंवा मग आता सांगावं तर लागतच ना. मग सांगितलं बरं बरं ठीक आहे. काका आलाय तो शोला तुमच्या अकाउंटमधून 200 रुपये घालून, डोंट वरी, काय प्रॉब्लेम नाही. चांगलं करेल तो पुढे आयुष्यात. आणि 200 रुपये काय लय मोठी गोष्ट नसते काका. सो प्लीज काका त्याला काय करू नका प्लीज. ओके थँक्यू. आणि ही शेवटची पिढी जी बापाला भीती, इथनं पुढची पिढी आहे ना पोराला भेणार आहे. आयो काय आलं हिच्याला मला, आयो ही काय आहे, आयो हा 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 येस हां बोल. ए यार मी तुला खूप वेळा कुठेतरी बघितलंय. तू एकतर माझ्या कॉलेजवर कधी तर होता किंवा माझ्या शोला कधी तर आलाय. पहिल्यापासून बघतो रील, बघतोस म्हणजे असं मी भेटलो आपण कमेंट कधी? वगैरे करतो तेव्हा बघितलं असं. ठीक आहे हां बोल. तर माझ्या आणि पप्पांचं दोघांना क्रिकेट आवडतं. पप्पांची वेगळी टीम आहे, माझी वेगळी टीम आहे. कुठली कुठली सांग सांग जरा. हा पप्पांची CSK आणि माझी MI आहे. तरी पण थांब 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 हा एक सेकंड. तरी पण IPL झाल्या आम्ही मित्रांसारखंच म्हणजे बोलतो. IPL पुरतं तेवढं असतं दुश्मनी. समजा जर हे ह्या वर्षी IPL MI आणि CSK झालं, ए मूड खराब करू नका रे. मी लय डायहार्ड फॅन आहे विराट कोहलीचा वेन इट कम्स टू IPL. मला खरंच इच्छा आहे एकदा तरी ट्रॉफी उचलावी, पण ती एकटं करते, बाकीची काय करते. आणि टीम सिलेक्शन एवढं कसं चुकतंय तुमचं. थांबा जिकल RCB ताई, डोंट वरी. ए अरे एका वर्षी एकच IPL असतं, सगळ्याला कसं द्यायचं. हां तर समज यंदा CSK जिंकली तर तुला दुःख होईल का. ऑब्विसली. आणि पप्पा खुश होते त्याचं काय. मग ते IPL झाल्यावर मी खुश होणार ना त्यांच्यासोबत. कसं कसं म्हणजे बर पप्पा ए दम रे पप्पांची तुझी कशी अशी बाचाबाची झाली काय? CSK जिंकली तर दुःख होईल, पण MI हारणार नाही CSK कडून तर जास्त होईल जरा. म्हणजे ते होतच नाही गेलून. 2 मिनिटं ऑन रेकॉर्ड लिहून घे. बरं 2 मिनिटं थांब. दमाकी रे पुरेशी इमोशनल असतो क्रिकेट बाबतीत. MIचा कॅप्टन खरा कोण पाहिजे मनापासून सांग. खरा हार्दिक पांड्याच पाहिजे, कारण जे झालं. मी रोहित शर्माचा भक्त तरी पण आत्ता हार्दिक पांड्या पाहिजे, कारण त्यानं जे बू केलेत ना ते त्याला चेअर करायला अजून पाहिजेत. त्याला ते डिझर्व करतो तो. ठीक आहे चालेल गुड. CSK MI आणि RCB सोडून अजून अशी कुठली टीम तुला वाटते की जी जिंकू शकते म्हणून. IPL का? खरं मनापासून सांग. हा थांब जरा. राजस्थान. कोलकाता नाईट रायडर्स लिहून घे. लय अंडरडॉग आहे टीम. ती कुठनं काय आणतात आणि कशी आणतात काय कळत नाही. तो रिंकू तर लेहरी आगाय चटई शॉट आणतो चटई शॉट. आणि मला ही लय आवडतं. तुम्हाला राहुल तेवाटेचं आठवते का दुबईला मॅच होती आणि तो ओव्हर चालू होता आणि मी लय शिवाय घालत होते जायला ह्याला खेळा येते का यावून तेवून. तोच राहुल तेव्हा त्या RR मध्ये. तेच की तर मग तो नंतर 4 6 मारलं त्यानं. आमचं बाप्पा झोपाय गेलतं, माझा कालवा ऐकून बाहेर आलं. बरोबर पप्पा नाडा म्हणलं का नाही भैया. क्रिकेटची सगळ्यात भारी गोष्ट हीच आहे. क्रिकेट ही अशी गोष्ट आहे ना भारताला डिवाइड बी करते आणि एकत्र बी आणते. आणि एकत्र जावा आणते तेव्हा पाकिस्तान असं करतंय. बस ठीक आहे. हे बघ मी तुला सांगतो, मी तुला एंडिंगला एकच सांगतो, तुझ्या पप्पांची टीम बाबतीत चॉईस खूप छान आहे. आणि ऐका, महाराष्ट्रात राहून तुम्ही MIला सपोर्ट करत नाही आणि तुम्ही ह्यांना करता का, ह्याच्या पलीकडे जा. एक सांगतो, आपण क्रिकेट एन्जॉय करायला शिका. मी काय म्हणतो, कुठेतरी मला बॅलन्स बोलू दे की रे. तुम्हाला बी माहिती आहे मी कोणाकडनं आहे. बरं आहे का, माझं काय म्हणणं येतं, ह्यावेळेस कोणच नको, नवीन कोणतरी जिंकू दे. RCB फिक्स RCB. जायला तुम्हाला एवढं चान्स दिला आतापर्यंत. RCB जिंकल यंदा. जिंकायला पाहिजे. हात वर करा ज्यांना वाटते RCB जिंकल. 2 मिनिटं थांबा, हे कॅमेरा झूम करा सगळे. भाऊ पॉइंटचं बोलला, म्हणला ऑक्शनला नाही हरली पाहिजे. RCB ग्राउंडवर हरत नाही, RCB ऑक्शनला हरती. आणि मी तर म्हणतो ही बाहेरची प्लेअर आणतो ना आपण 20-30 करोडला, काय गरज आहे त्यांना घ्यायचं. त्याला ऊन स्वसाना वारा स्वसाना इथलं. हा एक सेकंद. हा एक बोलायचं. हा बोल. क्रिकेटचं जाऊ दे.
माझा बाप माझ्या शेजारी बसून मित्रासारखं बोलतो हे ते जिंकलोय मी. तू रिलेशनशिप मध्ये आहे? मित्र आहे ना? सांग मित्राला लवकर खरं खरं. म्हणजे मी अजून काय नाहीये, म्हणजे तसा भोळा आहे मी, अजून काय नाही. तू जो पॉज घेतलास ना, पॉज, त्यात तू किती भोळा आहेस. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू. चलो, ही 4 जण जे बसलेत ना, ही मागे, ही एवढी सॅडिस्टिक आहेत ना आयुष्यात. आणि सॅडिस्टिक काय आहेत माहिती का? एफसी रोडला फिरतात, बघतात जोड्यांना. त्याच्या मागचं रहस्य माहिती का? ते प्रेम आहेत म्हणून नाही आले, एकतर कपडे स्वस्त आहे म्हणून आले, नाहीतर फिराय म्हणून आले. हे मुलगी बोलली, पोरगा बोलला नाही. आम्ही नाही बोलत असलो. हे थांब, आम्ही काय बोलतो? मी नाही बोलत असलं काय? मी नाही बोलत, मला मारतील घरची. आम्ही म्हणायचो आमचं आहे, आमचं आहे ना, आमचं होणार आहे म्हणून. ह्याच्या पलीकडे नाही आम्ही गेलो. आम्ही असली नाव टोपण नावं दिली नाहीत. आपण एखाद्याला बस आता ह्याच्या घालू नको प्लीज. नाही की नाहीच. आपले शोज आहेत ना, खेडेगावात पण आहेत ना, लोक टी व्हीवरती ऐकतात, आजी आजोबा ऐकतात. मला आहे ना आयुष्यात काही बी करायचं आहे, पण असला कॉन्टेंट द्यायचा नाही जिथं नाही का आपण हिंदी पिक्चर किंवा कुठल्या तरी पिक्चरमध्ये असा सीन येतो इंटिमेट, आणि तेव्हा घरातली का नाही आमच्यात नाही. रिमोट माझ्याकडे नसतो भावा, त्यामुळे घरातली अशी करतात ना, भूत बघितले का तू. आणि मग त्यातनं एक जण कोणतं बघणार, संपलं का नाही, आणि मग पप्पा डायरेक्ट बातम्याच्या चॅनलला होतो. मला ते माझ्या शोभर होऊन द्यायचं नाही. स्किप न करता सगळं बघता आलं पाहिजे, असंच कॉन्टेंट द्यायचं आहे आपल्याला. काय गरज नाही 18+ जायची. मी 18+ जर गेलो ना बाळांनो, एका महिन्यात आपल्याला ढीक सबस्क्रायबर वाढतील. कारण ही जी बघणारी पिढी आहे ना, 16 ते 25 आहे, ठीक आहे, आणि ही बदलत राहते बघणारी. पण 25 नंतर जे बघतील ना, ती लोक तुमच्या शोला तिकीट बी काढून येणार, तुमच्यावर जोडणार पण ती कायमची. आणि आपल्याला ते ऑडियन्स पाहिजे कायमचीच. ठीक आहे, विचारू अजून प्रश्न का तुम्हाला? मला काय विचारायचंय? मला विचारायचंय काय? प्रश्न सोडून काय बी विचारा. नाही विचारायचं? धन्यवाद. लास्ट टाइम कधी रडलेला का? 90% लोकांचं हेच रिप्लाय, 1 तास आधी, 10 मिनिटं आधी, 15 मिनिटं आधी. बोलतंय एकदा व्यक्त होते होऊ द्या. काय झालं विषय? तानुल्या, खरं बोल की जरा. का रडला? मी 2 दिवस प्रवासामधून आलो होतो, खूप थकलेलो वगैरे. हा. आणि घरच्यांना पण सांगितलं मी थकलेलो आहे, झोपू द्या, मग उठू नका, काही नाही. हा. ओळखीच्या एक आजी आल्या. हा. आणि आल्या, लाईट चालू, गोदडं काढलं, उली 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 केला निघून. दम आहे. तुझं वय काय आहे? ते थकलेलो, भरपूर ताण वगैरे होता, त्यामुळे राग आला. दम र. मग करायचं काय, राग तरी कोणावर काढणार. तुझं वय काय? 21. मग ठीक आहे, चालतंय, तानुलाच आहेस, काय विषय नाही. हो का? आपल्या आजीसाठी आणि म्हाताऱ्या ह्याच्यासाठी तुम्हाला नातवंड, त्यांना तुम्हाला पोर जरी झाली ना, तुम्ही तानुल्याच राहणार. आजीला अधिकार आहे, काय विषय नाही, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे रडायला आलं. डोकं खराब झालं, कोणावर ते राग काढायचा. मग काढला का नाही कोणा? उशीवर. अजून कोण? पोरं स्वतःचं प्रमोशन कसलं भारी करतात ह्या शोला येऊन, की इथं 4 पोरी बसल्यात. त्यांना मी सांगितलंय, मला राग आला तर मी राग उशीव काढतो, कुणावर काढत नाही. पोरी येडे झाले, अयो हिज अ क्युटी, मॅरेज मटेरियल. मगाचं बी जोगडी केलाय ना त्यो रोहन, त्यो बी जाताना सोय लावून गेलाय बरोबर. त्यानं काय सांगितलंय, मी माझ्या गर्लफ्रेंडला प्रामाणिकपणे सगळं सांगतो, पासवर्ड आहे, उद्या तिच्यावर गंडलं तरी कोण तर असेलच की जिला वाटेल हा आंधळा विश्वास टाकू शकतो याच्यावर. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. बरं, पण आधीपासून सिंगल आहे. मी काय म्हणलं, मार्केटिंगला आलेत निम्मगडी मार्केटिंगला आल्यात.
मी काय म्हणतो पुढच्या शोचं नाव मी वधूवर सूचक देऊ का? हाऊसफुल झालंय ते. बाळांनो, अरे लग्नापेक्षा पण आयुष्यात लय महत्वाच्या गोष्टी आहेत. मी खरं सांगतो, लग्न झालेला पुरुष म्हणून हा. लय ती इनिंग आहे एक आयुष्याची. पोरग आल्यावर अजून एक इनिंग, पोरग कसं निघतंय हे कळल्यावर अजून एक इनिंग, चांगलं हाय का उडगं हाय, लय इनिंग आहेत अशा आयुष्यात. सो बघा मी सांगतो, जे 16 ते 25 आहेत ना, भरभरून जागा. पिक्चरला जा वाटलं जा, फिरायला जा वाटलं जा, सगळीकडे जा, जीवाला जप. फक्त बापाच्या पैशावर आयुष्य नाही करायचे, स्वतःच्या ह्याच्यावर करायचे. आणि इन्शुरन्स घेतला बितला तर चांगलंच आहे. काय 200? ए दमदम काय 200? मी म्हणलं ना, मला देवाने काय तर ब्लेसिंग दिली म्हणून मी या स्टेजवर आहे. माझ्यापेक्षा भारी कलाकार खाली बसलेले. करू आपण काय तर असं एक एंटिटी आणू जिथं तुम्ही पण पुढे येऊन बोलू शकाल. ठीक आहे. हा, अजून कोणाला बोलायचंय का? हा बोलला रे. हा, जे प्रश्न आहे. हा, माईक बंद करतो. हा, तू म्हणला ना, मी पहिले बघितलंय मला, तर मला तुझ्यासारखं पब्लिक स्पीकिंग शिकायचंय. हा, ते कसं म्हणजे एकदम डायरेक्ट प्रश्न विचार. काय प्रश्न तुझा? दमरे 2 मिनिटं. क्लास वगैरे काय नाही, क्लास पण, नाही, मला थोडी कॉमेडी वगैरे असं जमते. जमते. तर मग मला त्याचं पहिली गोष्ट, प्रेझेंट करता येतं. तुला कोण म्हणलं की तुला पब्लिक स्पीकिंग जमत नाही? मलाच शिकायचंय, ये पुढं, जमत नाही. आता आज तुला स्टेज मिळाला, तुझ्याकडे 5 मिनिट आहेत. तुला स्वतःबद्दल काय सांगायचं असेल, जोक काय सांगायचं असेल तर सांग. स्टेज इज ऑल युअर्स. सांग. भिड़ू लोग, कॉकरोच लोग, चलो यार, ऑगी के आने से पहले वड़ा पाव खाते चलो यार. थँक्यू. पण मी म्हणते सांभाळायचं कशाला, एकत्रच राहायचं ना. थांबा, ही जर स्त्रीनं ठरवलं ना, भारत सुखी होईल. आपण चालू करावं. कधी चालू केलं? किती वर्ष आधी? आता 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाली. वय काय तुझं? माझं आता 18 कंप्लीट आहे. आम्ही शाळा पेटवली होती. या देव, तुमचा भाऊ आणि त्यांचा नवरा काय खुश असेल आज. एक बहीण असली भारी, एक बायको असली भारी, अजून पुरुषाला काय पाहिजे? तुम्ही दोघींनी त्यांच्या आयुष्यातला 50% ड्रामाच कमी केला डायरेक्ट.